महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुणे सोलापूर महामार्गावरील वाहनांच्या बॅटरी चोरांचा धुमाकूळ सुरू असतानाच आज पहाटेच्या सुमारास उरई कांचन पोलीस स्टेशनच्या शेजारीच हायवा ट्रकच्या बॅटऱ्या चोरी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली। पुणे सोलापूर महामार्गावर ट्रक हायवाच्या बॅटऱ्यांवर चोरांचं लक्ष होत आहे। पुणे सोलापूर महामार्गावर वाहनांच्या बॅटरी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून बॅटरी चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरटे ट्रक, हायवा, आयशर तसेच जनरेटरच्या महागड्या बॅटऱ्या लंपास करत असल्याने वाहन चालक, व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। धक्कादायक बाब म्हणजे उरई कांचन पोलीस स्टेशनच्या शेजारी मध्ये फक्त हॉटेल असलेल्या पेट्रोल पंपावरूनच बॅटरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। मंगळवार रोजी पहाटेच्या सुमारास उरई कांचन पोलीस स्टेशन जवळील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या हायवा ट्रक क्रमांकाच्या 2 बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत। सदर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या दरम्यान एक चोरटा वाहनाजवळ येऊन बॅटऱ्या मोटरसायकलवर नेत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसून येत आहे। पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ चोरी झाल्याने चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला नाही का, असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। पुणे सोलापूर महामार्गालगत पार्किंग केलेल्या जड वाहनांना चोरटे सातत्याने लक्ष करतायत। ट्रक, हायवा आणि इतर वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करण्याच्या घटना वाढल्या असून वाहन मालकांना हजारो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे। इनामदार वस्ती येथील यशोदा कार्यालयाच्या जनरेटरच्या बॅटऱ्या मागील 2 महिन्यांपासून 2 वेळा चोरीला गेल्याची माहिती कार्यालयाचे मालक अमोल भोसले यांनी दिली। गेल्या तसेच महिन्यात यशोदा कार्यालय पार्किंग मध्ये आयशर ट्रक क्रमांकाची देखील बॅटरी चोरीला गेली होती। तसेच चिंतामणी हॉस्पिटलच्या शेजारी पार्किंग केलेल्या 2 आयशर ट्रक क्रमांक 1 MH12 TB 9050, 2 MH12 TB 9040 या 2 ट्रकच्या बॅटऱ्या चोरी गेल्या असल्याचं ओंकार शिंदे यांनी सांगितलंय। महामार्गालगत रात्रीच्या वेळी होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे वाहन चालकांमध्ये नाराजी असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, संशयितांवर कारवाई करावी आणि बॅटरी चोरीच्या टोळीचा पर्दाफाश करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। महामार्गालगत वारंवार चोरीच्या घटना घडत असतील तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। आता उरई कांचन पोलीस या बॅटरी चोरट्यांना कधी जेरबंद करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले। प्रतिनिधी नितीन करडे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।